शिवशंभूनगरच्या नवकन्यानगर भरतवाडा रोड येथील खसरा क्रमांक 40/1 भूखंड क्रमांक 17 ते 19 वर उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत प्रार्थना स्थळाच्या बांधकामाविरोधात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे। 29 मार्च पासून सुरू असलेल्या या वादग्रस्त बांधकामाविरोधात पोलीस, NMC, MIT प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। उलट शांततापूर्ण तक्रार करण्यावरच गुन्हे दाखल केल्याचे आरोप प्रतिष्ठानाने केले आहे, ज्यामुळे पूर्व नागपूरमध्ये तणावाचे वातावरण आता तयार झाले आहे। संघटनेने 10 सप्टेंबर पर्यंतची मुदत देऊनही या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। जर यापुढे यावर कारवाई झाली नाही आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट आणि थेट इशारा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून त्र्यंबक बंटी आमधरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे। जय श्रीराम, मी त्र्यंबक आमधरे, मला बंटी नावाने ओळखतात। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी आहे। नागपूर विभागात भरतवाडामध्ये शिवशंभू नगरला एक अनधिकृत चर्च बनलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, महानगरपालिकेला केली, NIT ला केली, स्मार्ट सिटीला केली, सगळं झालं। सगळे गोल 6 महिन्यापासून आम्हाला फिरवत आहे। 29 मार्चला आम्ही कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला। 29 मार्च पासून तर आज 26 सप्टेंबर 6 महिन्याच्या कालावधीत एक पण रुपयाची कारवाई तिथे झाली नाही। एक वीट उठली नाहीये तिथून। तिथे त्या 3,500 स्क्वेअर फीट मध्ये ते धर्मांतरांचं काम तिथे चालू आहे आणि त्या बांधकामाच्या बाजूला गॅस गोडाऊन आहे, पार्किंगची व्यवस्था नाही आहे। वस्तीतल्या 90% लोकांचा विरोध आहे। 99% लोकसंख्या ही हिंदूंची आहे। ख्रिश्चन मिशनरीज तिथे आहे नाही, तरी ते अवैधरित्या सगळं चांगल्या पद्धतीनं बनत आहे आणि प्रशासन बिलकुल त्याकडे लक्ष देत नाहीये। हेच लक्ष 3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी भांडेवाडीकडे नाही दिल्यामुळे आज भांडेवाडीमध्ये 1500 ते 1800 घरं हे ख्रिश्चन मिशनरीजची झाली आहे। तो पण स्लम एरिया होता, हा पण स्लम एरिया आहे। आज आम्ही जर मुद्दा नाही उचलला 5 वर्षांनी तिथं पण तेच घडणार आहे। मग सगळ्यात अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। पोलीसवाल्यांनी सांगितलं आमचा हा विषय नाही, NMCचा विषय आहे। NMCला निवेदन दिलं, NMCने म्हटलं आमचा हा विषय नाही, NITचा विषय आहे। NIT कडे निवेदन दिलं, NITने म्हटलं आमचा हा विषय नाही, स्मार्ट सिटीचा विषय आहे। स्मार्ट सिटीने म्हटलं की हा आमचा विषय नाही, हा महानगरपालिकेचा विषय आहे आणि महानगरपालिकेने पुन्हा ह्या स्मार्ट सिटीकडे पाठवलं। त्रासून आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत मागे कोणत्या तारखेला, मला वाटते 26-27 तारखेला आम्ही वॉर्निंग दिली होती की येत्या 10 तारखेपर्यंत आम्हाला याचं सोल्युशन मिळलं नाही तर भव्य दिव्य सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आम्ही तिथे तीव्र निषेध प्रदर्शन करू। पण त्याच्यानंतर पण त्यांनी लक्ष दिलं नाही, म्हणून आज आम्ही पत्रकाराकडे आलो आहे। त्यांची खाजगी जागा आहे, त्यांचा तो अधिकार आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांचं जर सगळं लिगली असेल आम्हाला काहीच आक्षेप नाही, बनवावं, खुशाल बनवावं त्यांनी, काही अडचण नाही आम्हाला। काहीच नाही घेतली, काहीच नाही। आमचं तेच म्हणणं आहे, त्यांचं जर लिगली सगळं असेल, अधिकृत सगळं जर असेल ना, आम्हाला काही आक्षेप नाही। खुशाल करावं त्यांनी, 100% लिगल आहे ते। त्याला सँक्शन नाही आहे, त्याला NMRDA नाही आहे, बाजूला गॅस गोडाऊन आहे, पार्किंगची जागा नाही, वस्तीतला विरोध आहे। एवढे मुद्दे फार आहे तर नाही तर आमचा मुद्दा पुढचा एवढाच आहे। पत्रकारच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आज ती न्यूज फक्त त्या भरतवाडापर्यंत नाही राहिलेली आहे, ती पूर्ण पूर्व नागपूरपर्यंत गेलेली आहे। तो आंदोलन आम्ही उचललं होतं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नावाने, पण आज अनेक संघटना आहे, हिंदुत्ववादी अनेक संघटना आहे ज्यांना तो मुद्दा माहीत आहे। आज उद्या चलून रात्री बेरात्री कधी ना कधी, उद्या परवा नरवा 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिनाभरानी, वर्षभरानी कोणी काही तिथे कारवाई केली किंवा काही घटना केली त्याचे जबाबदार शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान राहणार नाही, कारण हा आता सकल हिंदू समाजाचा मुद्दा आहे। आता सकल हिंदू समाज तिथे काय करतो काय नाही करत हे आम्हालाही ठाऊक नाही, आणि जर त्यांनी काही केलं तर आम्ही त्याचे दोषी राहणार नाही, हे स्पष्ट मी आजच सांगून देतो। याच्यात प्रशासनाची चुकी आहे, प्रशासनाने ती काळजी घ्यावी आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं। अनधिकृत आहे, प्रशासनाचं काम आहे। मंदिर पाळायला 2 दिवस लागत नाही, आम्हाला 6 महिने लागत आहे एक अनधिकृत चर्च पाळायला। मग प्रशासन काय करत आहे?
देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही एक दिवसा पहिले सांगितलं, हायकोर्टाने आदेश दिलाय बा म्हणून, की जर आपलं धर्मांतरण कोणी करत असेल तर त्याला जातीय आरक्षण मिळणार नाही. मग लोक काय करत आहे, कुठे लक्ष आहे त्यांचं? आणि प्रशासन काय करत आहे? जेव्हा मुख्यमंत्री साहेब एवढं मोठं ऑर्डर देत आहे तर मग ग्राउंड लेवलवर प्रशासन काय करत आहे? या भागाचे काही लोकांचे ऑब्जेक्शन आहे नावासहित ज्यांचं ऑब्जेक्शन आहे की तिथे आम्हाला नको येते, जबरदस्ती चाललेलं आहे पैशाच्या जोरावर सगळं. तुमचा आरोप आहे की हिंदूचे 100% पूर्ण आरोप आहे. ते धर्मांतर करतात जेवढे 100% धर्मांतरण झालं नसतं तर भांडेवाडीत 1200 घरं 1500-1800 घरं कुठून आली या 5 वर्षात? कोण ख्रिश्चन होते तिथे? आम्ही तिथे, आमचा जन्म आहे पारडीतला, आम्हाला माहित आहे. 1994 माझा स्वतःचा जन्म आहे, माझं आयुष्य गेलंय तिथे. मी कधीच नाही बघितलं, या 4-5 वर्षात बघत आहे. आणि त्यांचा टार्गेट असतो बस स्लम एरिया.